नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी ठाणेकर गणेश जाधव पुन्हा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी चाललो आहे नाशिक येथे सिन्नर येथे महादेवांचं मंदिर बघायला। हे मंदिर हजारो वर्ष पुराणे काळांमधले आहे व हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे। हे आता आम्ही सर्वजण राईड करून बघायला जाणार आहोत। तुम्ही बघू शकता माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। तर नमस्कार मित्रांनो, मी आता कल्याण बायपासला आलो आहे। मी हवा चेक करायला आलो होतो। हवा चेक करून झाल्यानंतर मला समजलं की माझ्या बाईक पाठच्या टायरामध्ये पंक्चर निघाला। नशीब आता मी कल्याण बायपासलाच मला ते कळालं, नाही तर पुढे प्रॉब्लेम झाला असता। मी काल रात्री हवा भरलेली तरी मी सकाळी वाटत होतं मला थोडं गाडी एक होत नाही। तर तुम्ही पण लक्षात ठेवा मित्रांनो, कधी जाताना हवा वगैरे चेक करा, नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो। आता मी पंक्चर काढून झाला आहे माझा आणि माझ्या मित्रांची वाट बघत आहे। नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 6:30 वाजले आहेत। तर मी माझ्या मित्रांची वाट बघत असताना सगळे मित्र आता लाईनअपमध्ये तयारीत आले आहेत। बघू शकता तुम्ही, आम्ही निघालेलो आहे। सगळेजण रायडर रेडी होत आहेत, लाईनअप चहा कॉफी घेऊन निघणार आहोत। भाऊ बेस्ट वंडर थोडी रायडर त्यांना माहिती सांगत आहे व लाईनअप घेत आहे। व तसेच आमचे मंदार भाऊ आमच्या लाईनअपचा व्हिडिओ शूट घेत आहे। त्यांना हे शूट घ्यायला खूप आवडतं, ॲक्टिव्हिटी करायला। बघू शकता आम्ही थोडं सकाळचा चहा वगैरे घेऊन आता सिद्धेश भाऊ निघणार आहोत। आणि फर्स्ट टाइम आलाय आपला भाऊ, आलाय कौस्तुभ भाऊ, हिमालय आहे इकडे, माझी ॲडव्हेंचर इकडे, आदर्श भाऊ आलाय, किशोर भाऊ आले, आपले गणेश भाऊ, आणि फर्स्ट टाइम आलाय अभिषेक। चला आली मंडळी की जरा आपल्याला पण मजा ओके आहे। आपण 9 नंतर थोडंसं मला वाटतं गरमी चालू आहे, त्यामुळे लवकर आपण कव्हर करू जरा। चलो चला आता आम्ही निघालेलो आहे। सकाळचा सुंदर नजारा, नाशिक बायपास रोड। या नाशिक रोडला कधी पण या, इथे ट्रॉफिकच असते ट्रकवाल्यांची, यांची। आता म्हणे रोड झाला आहे, पण चांगला आहे।
बघा मेट्रोचे खालचे पार्ट घेऊन जात आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आमचा स्टॉप आहे इगतपुरी नाश्ता करायला. तर मित्रांनो, आम्ही अशा तऱ्हेने आता कसारा घाटात येऊन थांबलेलो आहे. कसारा घाटामध्ये थांबण्याचा उद्देश म्हणजे सकाळचं वातावरण खूप थंड होतं. लग्नानंतरची सवय लावून देतो आता. ओके, आम्ही थोडं रिलॅक्स करायला पण थांबलो व फोटोशूट काढायलाही थांबलो. व आमचे मित्र नवीन रायडर आले, त्यांनी ड्रोन आणला आहे. ते आम्ही आता कसारा घाटामध्ये ड्रोन उडवणार आहोत व शूट करणार आहोत, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. बघू शकता तुम्ही. आता ड्रोन उडवलं येणार आहोत आणि नंतर त्याच्यानंतर सिद्धेश भाऊ थोडी माहिती देणार आहे त्यांच्याबद्दल. पुढे मजा मस्ती चालू आहे. साधा माणूस नाही तो आहे. गाडीवर कसं चालवलं पण चालू आहे. सिद्धेश भाऊ कसं होतं माहिती आहे, सगळेजण आहे ना एकमेकांना असं फॉलो करून चालतात, सगळे स्लो. आता हा स्लो झाला की सगळे स्लो. परत सिद्धेश भाऊजी एकदा परत माझ्या ब्लॉगमध्ये अभिनंदन. ओके. ते आमचे मेन आहे, ते त्यांनी आज जी राईड ऑर्गनाईज केली त्याच्या असे आमचे रायडर आले. नाही पण गणेश भाऊ आला की मजा आहे. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. गणेश भाऊ तुला पुस्तक हां चालेल. ओके. एक अजून एक पुस्तक तुमचं झालं ना. ठीक मी सांग मित्र आता आम्ही मानस रेस्टॉरंटला आलेलो आहे. हे कसाऱ्यामधील मानस रेस्टॉरंट बघू शकतो मी, किती छान आहे. लाईनअप बघा. मानस रेस्टॉरंट. हाय. थँक्यू. बघा, त्यांनी आम्हाला चांगली माहिती दिली आहे, बघू शकता तुम्ही. वॉटला कसारा घाटात एकदम चांगलं रेस्टॉरंट. एंट्रीज भन्नाट आहे. अनलिमिटेड आहे रे. हां, काय म्हणताय? जाऊया ना. चला मग पटपट. 9 वाजले भाऊ. तर मित्रांनो, आता पुढचा गोंदेश्वर मंदिरचा व्हिडिओ भाग 2 मध्ये तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. जय महाराष्ट्र.